मैदानाच्या मध्ये. So a very good morning to both the teams, both the captains and all the players. Wish you good luck for the day. Please send both the teams your 12th month in the commentary box. चेंडू दाखवतायत पंच, आम्हाला कॅमेरा झूम करायचा आहे. फुलटॉस पुरस्कृत हा चेंडू आपण पाहतोय. जर पालघर जिल्ह्याची गोष्ट केली, पालघर तालुक्याची गोष्ट केली तर प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हा चेंडू जो आहे तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, फारुख शेख आणि माजिद शेख. चला, सलामीची जोडी जी आहे ती मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. AR सुपरस्टार आणि तुमचा जो 12वा प्रतिनिधी आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतो. यारी ग्रुप यांच्या माध्यमातून वेल डिसिप्लिन, वेल मॅनेज, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असतं त्याचं उदाहरण इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहतोय, एका बाजूला आहे अनुभवी खेळाडू जलीस शेख नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे फलंदाज दुर्वेश कावड. चांचा इथे इशारा येतोय. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. व्हेरी गुड मॉर्निंग. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. पहिला चेंडू घेऊन येईल इबाद राजे कर्णधार स्वतः. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे जलीस शेख. कालच्या दिवसात त्याची अप्रतिम फटकेबाजी फलंदाजी CRD चिंचणी ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली आणि सकाळच्या सत्रामध्ये आता मात्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय, कव्हर रिजन मध्ये जातोय. ड्यू फॅक्टर नक्कीच काम करत आहे. नक्कीच घेतलेला निर्णय जो आहे तो योग्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला गडी बाद होतोय. काल देखील नाराज केलं होतं जलीस शेख यांच्या बॅटने. सकाळचं सत्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पडलेली ही मोठी विकेट. नक्कीच इबाद याने जलीस ची खेळी ओळखली आणि त्या पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. पहिला गडी बाद होऊन निराश रूपाने टकाऊच्या दिशेने जात आहे जलीस. नवीन फलंदाज जलीस यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने येतोय आकिब शेख. एक चांगली अशी सुरुवात इथे मात्र फवाद वॉरियरच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. जर्सी नंबर 45 आपण पाहतोय असीम राजाचा जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय भारतीय संघाकडनं रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर परिधान केलेला आहे. हळूहळू प्रेक्षक देखील ह्या सामन्यात पाहण्यासाठी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आम्ही पाहतोय सर्वांचं मी मनपूर्वक या शिरगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतोय.
स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय दुर्वेश कावड. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो. ही बात यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलर लेंथ हा चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव फलकावरती लागलेली आहे ती धाव 1. संघाचा श्री गणेश इथे मात्र झालेला आहे. AR सुपरस्टार विरुद्ध फहाद वॉरियर. वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला. क्लॉक जे आहे ते सेट केलेला आहे. 25 मिनिटाच्या आत आपल्याला इनिंग जी आहे ती ब्रेक करायची आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो इबाद. यावेळी मात्र अप्रतिम गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो. इबादच्या माध्यमातून पुन्हा धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होते गोलंदाज. धाव संख्या जर आपण पाहतोय 3 चेंडूंच्या खेळानंतर झालेली आहे ती 1 गडी बाद 1. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज इबाद. यावेळी मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू चालून मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे हलतोय. व्हॉट अ कॅच, सुपर ब्रिलियंट कॅच ऑफ द डे. नक्कीच आजचा दिवस फहाद वॉरियरच्या क्षेत्ररक्षकांचा आहे. दुसरा झेल इथे मात्र घेतला जातोय. पहिला गडी बाद झाला होता जलील शेख. दुसरा फलंदाज गडी बाद होतोय तो आकिब. दुसरा झटका लागतोय यार वॉरियर या संघाला. 2 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच आता मात्र विकेटची पडझड जी आहे ती होताना दिसते. आता मात्र नवीन फलंदाज सेकंड डाऊन बॅट्समन आपण पाहतोय वसीम राजे. आता मात्र पूर्ण जबाबदारी कर्णधारावरती असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने छोट्या मुलाखतीमध्ये त्यांनी टॉस झाल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही व्ह्यू फॅक्टर आहे, सकाळचा सत्र आहे, आम्ही 40 ते 45 धावा या बनवण्याचा प्रयत्न करू आणि ते डिफेंड करण्याचा देखील प्रयत्न करू. तर बघूया कशा पद्धतीची गेम प्लॅनिंग आहे वसीम यांची. आता खेळ जो आहे तो त्यांना जबाबदारीपूर्वक करावा लागणार आहे. अतिशय सुंदर असं पहिलं षटक हाताळतोय इबाद. 2 विकेट्स या षटकामध्ये हाताळलेले आहेत. एकच धाव आतापर्यंत दिलेले आहेत. चेंडू झालेले आहेत ते 4. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू लेग कट केलेला आहे. हलक्या हाताने खेळलाय. बघूया तिथे मात्र एक धाव अतिशय सुंदररित्या पळून काढली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 2. अतिशय सुंदर कार्य प्रॅक्टिस नेटवर्कच्या माध्यमातून केलं जाते. अप्रतिम क्लिअरिटी आपण पाहतोय. आमचे कॅमेरामन देखील अतिशय सुंदर कार्य करत आहेत. तिथे राहुल कुंभार आहेत, नंतर अनुराग चव्हाण आहेत, आमचे डिजिटल स्कोरर नीरज तळेले आहेत, त्याचबरोबर आमचे स्कोरर शाद मुल्ला देखील आमच्या सोबत आहेत. यावेळी हलक्या हाताने खेळलेला हा फटका आपण पाहतो. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे ती 2 गडी बाद 3. आमचे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला आहेत माजिद शेख, एका बाजूला आहेत फारुख शेख. अशी 2 पंच. आमचे जे MCA चे पंच आहेत ते येतच आहेत. ते जसे येतील तसे त्यांना पाचारण करावं लागणार आहे मैदानामध्ये. आणि या स्पर्धेची विशेष बाब म्हणजे दोन्ही विकेटच्या दोन्ही बाजूनी सामने जे आहेत ते खेळवले जातात. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि माझं महत् भाग्य की या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. धन्यवाद यारी ग्रुप शिरगाव ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं या स्पर्धेसाठी. षटक क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज अफान शेख. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर ती 3 गडी बाद झालेले आहेत ते 2. स्ट्राईक वरती आता आहे फलंदाज वसीम. एका धावेवरती खेळून उभा आहे खेळपट्टीवरती. आता मात्र पूर्ण जबाबदारीपूर्वक खेळ वसीम याला करावा लागणार आहे. कारण की विकेट बाद झालेले आहेत ते 2. मोठा मोहरा बाद झाला जलील शेख याच्या रूपामध्ये. त्यानंतर अकीब शेख देखील बाद होऊन तंबूच्या
आसऱ्याला आलेला आहे. बघूया षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. घेऊन येते गोलंदाज अफान. मात्र अंचावरून मारलेला हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. आजच्या दिवसातील पहिला चौकार इथे मात्र वसीमच्या बॅट मधून येतोय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा फटका मारला होता, कशी बॅकलिफ्ट झाली होती. अप्रतिम असा टायमिंग वसीमच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चौकारानंतर धावसंख्या पुढे वेग घेते आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7. यावेळी मात्र पुन्हा त्या वर्ल्ड क्लास फर्स्ट 6 ऑफ द डे. अतिशय सुंदर असा स्ट्रोक येतो वसीमच्या बॅट मधनं. त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय पुढे पोहोचलेली आहे. धावफलकावरती लागतात त्या धावा 13. अतिशय सुंदर असा फटका, अतिशय सुंदर हा चेंडू देखील कॅप्चर केला जातोय कॅमेरा मनच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. तर इथे षटकार पाहायला गेलं तर षटकार क्रमांक 31 या स्पर्धेमधला आपल्याला आपण पाहतोय. बघूया षटकात पुढील चेंडू अफान्याचा खूप टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. मात्र तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. केवळ अतिशय सुंदर असा चेंडू स्टॉप केला आणि एक धाव मात्र तिथे वाचवली आहे. यावेळी मात्र पुन्हा सन्मान दिला जातोय. कारण की या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक चौकार देखील आलेला आहे. म्हणजे रन रेट जो आहे तो कुठेतरी मेंटेन केला जातोय वसीमच्या माध्यमातून. बघूया अफान आपल्या षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल. सामना करण्यासाठी सज्ज होतोय वसीम राजे. मात्र पुन्हा एकदा कट पद्धतीचा हा शॉट खेळला जातोय. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फैज क्षेत्ररक्षण करेल. तत्पूर्वी एक धाव मात्र ध्रुवेश आणि वसीम पळून काढतायत. एका धावेच्या मदतीने जर आपण पाहतोय तर स्कोर कार्ड वरती धावा लागतायत त्या 14. डबल फिगर मध्ये धाव फलक आपल्याला दिसतोय. कुठेतरी आता पार्टनरशिप जी आहे ती बिल्ड करणं गरजेचं आहे AR सुपरस्टार या संघाला. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल गोलंदाज अफान. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू उंचावून मारलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषा पार जातोय. षटकार 6 धावांसाठी. या षटकाराच्या माध्यमातून जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 20. धुकं जे आहे ते पूर्ण मैदानाच्या चहू बाजूने आच्छादलेलं आहे. षटकार क्रमांक दुसरा या दिवसातील आपण पाहतोय. आणि मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलं या टुर्नामेंट मधला पाहायला गेलं तर षटकार क्रमांक 32 आपण पाहतोय दुर्वेशाच्या बॅट मध्ये. 2 षटक इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेची संपलेली आहेत. अजूनही उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जे 45 धावांचं टार्गेट मी सेट करेन असं वसीम मगाशी म्हणाला होता. नक्कीच चांगली अशी सुरुवात या 2 षटकांमध्ये करत असताना AR सुपरस्टार संघ दिसतोय. कारण की पहिलं षटक जर पाहायला गेलं अप्रतिम गोलंदाजी इबाद राजे याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या. 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. त्यानंतर अफान शेख दुसरं षटक घेऊन आला. खूपच महागडं असं हे पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळालं. 17 धावा त्या षटकामध्ये एकत्रितपणे घेतल्या गेल्या. त्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले. एक वसीमच्या बॅटमधनं आणि एक दुर्वेशच्या बॅटमधनं. मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपलेले आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन येतो पुन्हा एकदा. बदराज पंचांकडे हलकीशी अपील केली जाते. मात्र तिथे बॅटने एक धाव नक्कीच येते.
अतिशय सुंदर इथे एक धाव घेतली गेली, कारण की रनिंग बिटवीन द विकेट, एकेरी दुहेरी धावा घेणं देखील हे एक कलात्मक खेळ आहे क्रिकेट मधला, आणि तो कलात्मक खेळ इथे मात्र आता खेळावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. बघू षटकातील फुल चेंडू, फुल टॉस, चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे, कव्हरच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल एका धावेने. इंटेलिजंट खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. अतिशय सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात आजच्या या शेवटच्या आणि अंतिम दिवसाला सुरुवात झाली. षटकातील पूल चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने ग्लान्स केलेला आहे. नटराज शॉट याला म्हटलं जातात. हा जो शॉट डेव्हलप केला तो नक्कीच म्हणेन कपिल देव ज्या वेळेला एक पाय वरती उचलून फटका खेळायचे त्याला नटराज शॉट असं नाव ठेवलं गेलं, आणि त्याच पद्धतीचा हा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला वसीमच्या माध्यमातून. ते एका धावेनंतर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 23. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते 3. या चेंडू मागे 3 धावा दिलेल्या आहेत वसीम राजे यांनी. बघा षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा अवलंब केला होता वसीम याने. मात्र तिथे धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 23. या षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू सातपाटी एंड कडनं घेऊन येतोय वसीम राजे. सामना करत दुर्वेश. यावेळी मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, शॉट फाईनलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र झेल तिथे सुटलेला आहे. तिथे एक धाव मात्र निश्चितच मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. नक्कीच कौतुक करावं लागेल इबादत राजे याचं, कारण की ह्या गोलंदाजामध्ये ती क्वालिटी आहे, ते टॅलेंट आहे. एक परिपक्व गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू इबाद्याचा. यावेळी मात्र खेळला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे वेगाने चेंडू खाली येतोय, मात्र कुठेतरी फंबलिंग होत आहे. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 26. 3 षटकांचा खेळ इथे झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 2 गडी बाद 26 धावा. ड्रिंक्स ब्रेक तिथे झालेला आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. त्यानंतर कोणीही आतमध्ये पाणी घेऊन जायचं नाही याकडे प्रत्येक संघाने लक्ष द्यायचं आहे. आयोजकांनी देखील ही सूचना दिलेली आहे. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होणार आहे. इथे 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर जर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 26. पहिला षटक घेऊन आला होता इबाद, त्यानंतर दुसरं षटक घेऊन आला होता अफान, पुन्हा इबाद, आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज मनाळ. पहिल्या चेंडूचा फेस करतोय ध्रुवेश, लॉंग ऑनच्या दिशेने मारला होता फटका, जातोय सीमा रेषे पार, चौकार 4 धावांसाठी. चांगली अशी सुरुवात या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय वेगाने पुढे पोहोचते. धावसंख्या झालेली आहे ती 30. जर ध्रुवेश जर पाहायला गेलं तर 7 चेंडू त्यानं आतापर्यंत फेस केलेले आहेत. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वसीम राजे एक क्लास दाखवतोय आपल्या बॅटमधनं. 9 चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत, 16 धावा
त्यानं तब्बल बनवलेले आहे. त्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा देखील समावेश आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू चावरून ऑफ केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बघूया तिथे येस अतिशय सुंदर असा कॅच टिपला जातोय. अफान अप्रतिम असा झेल टिपलाय. गडी इथे बाद होते. दुर्वेशची खेळी इथे संपुष्टात येते. एक चांगलं मोमेंटम गॅदर केलं होतं. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होत होती. मात्र त्या पार्टनरशिपला भगदाड पाडलं ते गोलंदाज मनन याने. पहिल्या चेंडूवर चौकार आला. लागलीच दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला मोहात पडलं की तू फटका खेळ आणि तो फटका दुर्वेशने खेळला आणि मात्र तिथे दगा फटका लागला. झेल चिटच्या स्वरूपामध्ये दुर्वेश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. बॅक टू दी पॅव्हेलियन. तिसरा गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेला आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती आता लागलेली आहे ती 30. गडी बाद झालेले आहेत ते 3. सामना सुरू आहे AR सुपरस्टार विरुद्ध शाह फहाद वॉरियर्स. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकतायत. वसीम 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. या एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय राजीव. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतात गोलंदाज. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू नक्कीच लेग कट आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स जे आहे ते असणं गरजेचं आहे आणि ओल्या खेळपट्टीचा इथे मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर गोलंदाजांना फायदा होतोय. ड्यू फॅक्टर नक्कीच महत्वपूर्ण कामगिरी या मॅच मध्ये सकाळच्या या सत्रात पहिल्या मॅच मध्ये करणार आहे मी निश्चितपणे म्हणेन. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकतोय. कुठेतरी यष्टिरक्षक चुकी करतोय. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे एक धाव तिथे 22च्या माध्यमातून नक्कीच ती मिळेल. धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 32. षटकातील इथे शेवटचा चेंडू घेऊन येतो. मनन अतिशय सुंदर असं षटक हाताळत असताना यावेळी मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तत्पूर्वी येतोय. एक धाव तिथे पळून काढली जाते. एका धावेच्या मदतीने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे ती 33. 3 गडी बाद 33 धावा. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं संघ मालकांचं मी मंथन घरत शिरगाव प्रीमियर लीग वर्ष 2 स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करतोय. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सन्स ग्रुप हा संघ आगीकूच करत असताना दिसला आणि SK हंटर हा संघ देखील कालच्या दिवसामध्ये आगीकूच करत असताना दिसलेला आहे. आणि आता मात्र या 2 संघामधील कुठला संघ पुढे जाईल हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. सन्स ग्रुप हा संघ कालच्या दिवसात पुढे येताना दिसला. बघूया शेवटचा षटक कर्णधाराने आत्मविश्वास दर्शवलेला आहे गोलंदाज हसीब वरती. चला वसीम जास्त वेळ घेऊ नका इबाद, कारण की 25 मिनिटाची दिलेली प्रमाण वेळ आहे ती संपलेली आहे. आपण पण दिलेल्या वेळेपेक्षा थोडस स्लो चालतोय.
आणि मात्र पहिला चेंडू बॅटची स्नीक लागून जाते. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चपळरित्या एक धाव तिथे घेतली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 34. बघूया या शेवटच्या 5 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करेल AR सुपरस्टार फहाद वॉरियर या संघासमोर. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू यावेळी मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फलंदाज बीट होत आहेत. पुन्हा एकदा 22चे संख्येत अतिशय सुंदर पद्धतीचे हे दोनही चेंडू या शेवटच्या षटकात पाहायला मिळतात. डेथ ओव्हर्स मध्ये जर पाहायला गेलं तर हाणीमारीची ही षटकं पाहायला मिळतात, पण मात्र या शेवटच्या षटकांमध्ये अतिशय सुंदर अशी ही गोलंदाजी पाहायला मिळते ती हसीब्याच्या माध्यमातून. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईसचे पंचांचे संकेत नक्कीच येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 36. तर बघूया इथे शेवटच्या षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने तिथे खेळलेला आहे. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या झालेली आहे ती 37. इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 37. अजून या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर चावरून मारलेला फटका. इबाद राजे तिथे आहे, कुठलीही चूक करत नाहीये. गडी इथे बाद होतोय. वासिम तर नवीन फलंदाज येत आहेत सुनील मोरे. कालच्या दिवसात पाहायला गेलं तर अतिशय सुंदर खेळी सुनील यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाली होती. एक अनुभवी खेळाडू शिकावं संघात इथे AR सुपरस्टार संघामध्ये पाहायला मिळतोय. तर मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय. जे टार्गेट सेट करण्याचा विचार केला होता वसीम राजे याने, मात्र कुठेतरी अजूनही बॅकफुटवर दिसत आहेत. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 गडी इथे मात्र बाद झालेले आहेत. 45 धावांचं लक्ष ठेवणार असा इरादा त्यांनी मॅच सुरू होण्या अगोदरच स्पष्ट केला होता. मात्र गोलंदाज कुठेतरी चांगली कामगिरी करतायत असं म्हणावं लागेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हसीब. शेवटच्या चेंडून चालून मारलेला फटका तिथे बघूया क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. सुंदर असा झेल टिपला जातोय. षटकाची इथे समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 5 गडी बाद 37. 38 धावांचं लक्ष असणार आहे. पक्षी देखील तिथे विहार करत असताना व्यंग विहार करत असताना मैदानामध्ये दिसत आहेत. चला पहिलं सत्र इथे संपलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने तो झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. अतिशय सुंदर असा वेल जज कॅच.
पाच षटकांचा इथे खेळ झालेला आहे. पाच षटकानंतर पाहायला गेलं तर 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5-5-37 आपण स्कोर कार्ड इथे पाहू शकतोय. पहिला बाद झाला तो जलीस फक्त पहिल्या चेंडूवरती 0 धावेवरती. त्यानंतर दुर्वेश चांगली अशी सुरुवात दुर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 8 चेंडू फेस केले, 14 धावा त्यांना बनवल्या. त्यानंतर आकिब हा देखील डकवरती बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय. त्यानंतर आला वसीम राजा, अप्रतिम बॅटिंग, 14 चेंडू फेस केले, 18 धावा त्यानं बनवल्या. तर आपण एकंदरीत पाहतोय 5 षटकांचा खेळ झाला. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांचं लक्ष समोर असेल. आजच्या दिवसात आमच्या सोबत एमसीए चे पंच जोडले जात आहेत. गणेश राऊळ, अनिल राऊळ. कालच्या दिवसात बापू गावड हे आमच्या सोबत होते. गुड मॉर्निंग सर. सहर्ष आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला, सलामीची जोडी जी आहे ती मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. 38 धावांचं लक्ष समोर आहे. चला, एसके हंटर संघाचा कर्णधार आणि नाईट रायडर्स शिरगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आय रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन्स टू कम अप फॉर द टॉस. नाईट रायडर्स कॅप्टन अँड एसके हंटर्स कॅप्टन. चला, जलीस आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते देखील सजून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय एका बाजूला असणार आहे मझर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हसीब आणि मझर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. चला, आता मात्र आपण दुसऱ्या सत्राकडे वळूया. पहिलं सत्र आपण पाहिलं, 5 षटकं खेळली गेली. AR सुपरस्टार या संघाने 37 धावा 5 षटकांमध्ये बनवल्या. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय एका बाजूला आहे स्ट्रायकिंग एंड वरती मजहर, एक अनुभवी खेळाडू हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शिरगाव मधील पंच गणेश राऊळ यांचा आम्हाला इशारा येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे हसीब. बघू शकतात पहिला चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा लेंथ पद्धतीचा हा चेंडूचा मारा केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. रेहान पहिला षटक घेऊन आलेला आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. 2 षटक जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. तुमच्यावरून मारलेला बघूया कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खणखणीत असा हा पहिला चौकार येतोय मझरच्या बॅट मधून. अतिशय सुंदर असा स्ट्रोक ना इथे पाहायला मिळतोय मझरच्या बॅट मधून. यारी ग्रुपचे अध्यक्ष रेहान शेख यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. श्रीगाव नाईट रायडर्स संघाचे कर्णधार आणि एसके हंटर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. एका बाजूला असणार आहे फवाज, एका बाजूला असणार आहे अफाक. यावेळी मात्र उंचावरून लाफ केलेला आहे. वसीम राजे चेंडू खाली येतोय. बघूया झेल टिपला जाईल आणि यस, अतिशय सुंदर असा हा कॅच टिपला जातोय. वसीमच्या माध्यमातून पहिला गडी बाद होतोय मझर. धाव संख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 5.
नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस विन झालेले आहेत श्रीगाव नाईट रायडर्स. चला फवाज, आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फील्डिस, कारण की प्रत्येक मॅच मध्ये मी पाहिलंय कालच्या दिवसात टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आता देखील नाणेफेकीचा कौल नाईट रायडर्स शिरगाव या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि पुन्हा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आता मात्र आपण मैदानाच्या दिशेने वळूया. अतिशय सुंदर कामगिरी करताना दिसतोय तो रेहान. जर पहिल्या या षटकाचं विवरण आपण पाहायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र विकेट. आणि एक वाईटच्या रूपात अवांतर धाव देखील आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 1 गडी बाद 5 धावा. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल रेहान. मात्र हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच कालच्या दिवसात देखील लो स्कोरिंग मॅचेस झाल्या होत्या, मात्र एक टफ फाईट पाहायला मिळाली होती. आता मात्र इथे देखील आपल्याला टफ फाईट जी आहे ती पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघ हे प्रबळ दावेदार या स्पर्धेतील मानले जातात. चांगला जिद्द, चांगला खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील बळून चावून मारण्याचा हा प्रयत्न, साधा आणि सोपा झेल सुटतोय आकिबच्या हातातून. इथे 2 धावा मात्र सहज घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर पाहायला गेलं तर स्कोर कार्ड हलत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागते झालेली आहे ती 7. एकदम सिंपल असा लॉलीपॉप कॅच ज्याला म्हटलं जातं तसा हा लॉली कॅच ड्रॉप केलेला आहे आकिब शेख यांनी. आणि कालच्या दिवसाचा हिरो गोलंदाज आमच्या समोरून जातोय. सुपर बॉलिंग मुसद्दिक शेख. हॅट्रिक बॉल, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मुसद्दिकच्या नावे कालच्या दिवसात लागली गेलेली आहे. षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 1 गडी बाद 7. आता मात्र इथे क्षेत्ररक्षकांची गोलंदाजाला साथ असणं खूप महत्वाचं आहे, कारण की जर पाहायला गेलं तर धावा कुठेतरी कमी झालेल्या आहेत. 37 धावा, एक लो स्कोर या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. कारण की गोलंदाज त्याच्याप्रमाणे त्याचं काम करतोय, चोख कामगिरी गोलंदाज बजावतोय. मात्र क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ देणं जे आहे हे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज जर्सी नंबर 19. आपण पाहतोय वसीम राजे, कर्णधार स्वतः चेंडू घेऊन येत आहेत, षटक घेऊन येत आहेत. एक परिपक्व खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तर नक्कीच एका खेळाडूची आठवण मी पुन्हा एकदा या मैदानामध्ये करेन, कारण की माझा खूप जवळचा मित्र नोमान शेख, त्याच्यानंतर कुठेतरी मॉडर्न शिरगाव मधली मधली फळी ज्या खेळाडूने सांभाळली असा हा खेळाडू आपण पाहतोय वसीम राजे. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. इबादच्या माध्यमातून सिंगल तिथे घेतली जाते. धावसंख्या इथे मात्र झालेली आहे ती 8. चांगली रणनीती तिथे मैदानाच्या आतमध्ये आखत असताना वसीम आणि जलीस दोन्ही अनुभवी खेळाडू तिथे पाहायला मिळत आहेत. जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहायला गेलो तर एक मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानंतर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुर्वेश लॉंग ऑनला आपण पाहतोय. आता मात्र तीन क्षेत्ररक्षक तिथे जे आहेत ते लेग साइडच्या बाजूला आपण पाहतोय. एक वाडीच्या लॉंग ऑन आहे, एक मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बघूया कशा पद्धतीची या रणनीतीमध्ये फलंदाज सापडेल का, की हा लावलेला सापळा त्याला चकून चेंडूला बाहेर पाठवेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय वसीम. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू नक्कीच इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या एका धावेने पुढे पोहोचते. धावसंख्या झालेली आहे ती 8.
मात्र पुन्हा कुटप्पाचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. अतिशय सुंदर अशी पंचगिरी इथे पाहायला मिळते. थर्ड अंपायर रिव्ह्यू सिस्टम इथे नाहीये. रिव्ह्यू सिस्टम जी आहे ती इथे नाहीये. रिव्ह्यू सिस्टम जी आहे ती इथे नाहीये. लक्ष असू द्या प्रत्येक कर्णधाराने इथे लक्ष द्यायचे. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. अतिशय सुंदर असा षटक हाताळतोय वसीम राजे. 3 चेंडू इथे पर्यंत टाकून झालेले आहेत. मात्र पुन्हा एकदा बॅटची स्निक लागून जाते. यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. रझीब एक धाव तिथे घेतली. दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाही. शांत वृत्तीने इथे मात्र एकच धाव तिथे कन्वर्ट करतायत दोन्ही फलंदाज. अतिशय सुंदर असं षटक हाताळतो वसीम राजे. आपल्या संघासाठी आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 9. गडी बाद झालेला आहे तो 1 मझरच्या रूपामध्ये. पॉवरप्लेचे दुसरं षटक इथे मार्गस्थ होत आहे. वडरी एंड कडनं पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल वसीम. आणि मात्र गॅप नक्कीच तिथे शोधलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आकिब यावेळी मात्र अतिशय सुंदर असा कॅच. या अगोदर झेल मात्र सोडला होता. या ठिकाणी अतिशय वेल जज कॅच घेतलेला आहे. जर आजच्या रविवारच्या दिवसामध्ये क्रिकेट प्रेमींना या क्रिकेट खेळाची मेजवानी आहे. जर आपण इथे पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे आहे ते देखील एका बाजूला रंगत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया अशी टेस्ट मॅच चालू आहे. 206 धावांवरती खेळतोय भारतीय संघ. 11 धावांची लीड तिथे मिळवलेली आहे. चांगला खेळ कर्णधार अजिंक्य रहाणे 65 धावा 136 चेंडू मागे. यावेळी आपण पाहूया वसीम कशा पद्धतीने चेंडू टाकता बघूया. पुन्हा एकदा प्रयत्न तिथे केले जात आहेत. येस, इट इज विकेट. अप्रतिम असा झेल. आता पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक असणार आहे वसीम राजे. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. बघा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने तो झेल टिपलेला आहे. आत्मविश्वास जो आहे आता मात्र एआर सुपरस्टार संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या देहबोलीमध्ये बॉडी लँग्वेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, ज्या प्रकारची व्यूहरचना आखतायत, त्या व्यूहरचनेमध्ये सापडतायत ते फलंदाज फहाद वॉरियर या संघाचे. तर नवीन फलंदाज येतोय अफान शेख. 5 झालेले आहेत ते फलंदाज 3. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 9.
तर सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना रंगताना आपण पाहतोय. जर सामन्याचं समीकरण जर इथे पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धप्पलकावरती लागलेली आहे ती 9. गडी 5 झाले. 3 षटक क्रमांक तिसरं घेऊन आलेला आहे जलीश शेख. ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंच गणेश राऊळ आमच्यापर्यंत दर्शवत असताना वाईट. जर सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. आणि मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळतंय. यशरक्षक रजीबच्या हातामध्ये काही चेंडू सापडत नाहीये, मात्र निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. तर मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 17 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. जलीस षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळी मात्र पुन्हा लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. पालघर डहाणू टेनिस क्रिकेट मधील दादा गोलंदाज, दादा खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जात असा जलीस शेख, एक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा फ्लो चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फसवा हा चेंडू पाहायला मिळतोय. सेम लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. अचूक टप्पा, ऍक्युरेट टप्पा इथे पाहायला मिळतोय. जलीस यांच्या माध्यमातून 3ही चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेले आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल जलीस. मात्र सुरेखरित्या खेळलेला फटका आपण पाहतो. मिड विकेटच्या दिशेने थोडंसं फंबलिंग तिथे नक्कीच पाहायला मिळते. दुसरी धावेची मागणी केली आहे अफान्याने, मात्र उमेश अफान्याला थांबवतोय. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेच्या नंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 11. आतापर्यंत 4 चेंडू जे आहेत ते झालेले आहेत या षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत जलीस. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग रनला क्षेत्ररक्षक आहे. हलक्या हाताने खेळलेला आहे, कार्पेट पद्धतीने रोल करून जातो. आकिब चेंडू खाली येतोय. एक धाव तिथे मात्र नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज जलीश शेख. सामना करेल डावखुरा फलंदाज उमेश. लाखो टप्प्याचा चेंडू चारून मारलाय, जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार इथे मात्र येतोय उमेशच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा चेंडू ज्यावेळेला रिलीज झाला त्या चेंडूवर नजर ठेवली उमेशाने आणि सर पाठवलं स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 3 गडी बाद 18. अप्रतिम कॅमेरा वर्क इथे आम्हाला पाहायला मिळते अनुराग चव्हाण आणि राहुल कुंभार यांच्या माध्यमातून. नक्कीच एंटायर पार्टीज नेटवर्कची टीम जेव्हा जेव्हा कुठे लाईव्ह कव्हर करत असतात एक चांगलं लाईव्ह त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं.
तर इथे 3 षटकांचा खेळ झालेला आहे. रणनीती जी आहे, गेम प्लॅन्स जे आहेत ते मैदानामध्ये रंगत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 घेऊन येतोय गोलंदाज वसीम. चला जेलीस जास्त वेळ तिथे घेऊ नका, स्पीड अप करायचं आहे. 25 मिनिटं जी आहेत ते एक सत्र संपवण्यासाठी प्रत्येक संघाला दिली गेलेली आहेत. अजून 8 मिनिटांचा खेळ तिथे शिल्लक आहे. इथे आता सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फहाद वॉरियर्स या संघाला अजूनही अफान जो आहे तो तळ ठोकून उभा आहे. त्याला साथ देण्यासाठी डावखुरा फलंदाज देखील ते इथे मैदानात आहे उमेश. बघू षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतो वसीम. हलक्या हाताने खेळलेला आहे, कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे ॲलन. सुंदर क्षेत्ररक्षण एकदा तिथे नक्कीच मिळेल. अलाइन शेख अतिशय सुंदर अशी फेकी पाहायला मिळते. एक धाव तिथे कन्वर्ट केली. स्ट्राईक पुन्हा रोटेट होते. डावखुरा फलंदाज इज ऑन स्ट्राईक येतोय उमेश. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज वसीमराजे. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन केलेला आहे. चेंडू गली रिजन मध्ये मुन्नावर चेंडू उचलेल तत्पूर्वी एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. एक धाव घेतली गेलेली आहे. एका धावेच्या नंतर धाव संख्या जर आपण पाहतोय झालेली आहे ती 20. दहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 balls and 18 runs required to win to Fahad Warriors. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल वसीम. सामना करण्यासाठी सज्ज होतोय अफान शेख. टप्प्याचा चेंडू पूल पद्धतीने खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी फेकी. चांगलं असं कलेक्शन देखील पाहायला मिळतंय रजीबच्या माध्यमातून. एक धाव तिथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 21 धावा. आतापर्यंत षटकातील 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 3 चेंडू मागे जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशी कामगिरी करतोय. 3 धावा खर्च केलेल्या आहेत वसीम राजे याने या षटकामध्ये. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय वसीम. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. स्टिअर केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेतली. दुसरी धाव अतिशय चपळरित्या पूर्ण करतोय गोल फलंदाज उमेश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 23. 3 गडी बाद 23. प्रत्येक चेंडूवर या सामन्याचं चित्र जे आहे ते बदलत असताना आपण पाहतोय समीकरण जी आहे ती बदलली जात आहेत. जर आता पाहायला गेलं तर अजूनही विजयासाठी 15 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे फहाद वॉरियर्स या संघाला. अतिशय सुंदर असं सुसज्ज असं शिरगावचं मैदान आपण पाहतोय. बाजूला शिरगाव चौपाटी देखील आहे आणि कालचा सिक्सर किंग देखील आमच्या सोबत जोडला गेलेला आहे. शशांक प्रतिमा फलंदाजी फटकेबाजी कालच्या दिवसात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी दुखापत तिथे उमेश स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु पुन्हा एकदा खेळाडू रीतीने स्पोर्टिंग स्पिरिटने पुन्हा मैदानाच्या आतमध्ये खेळायला सज्ज होतोय.
या षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो वसीम. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न तिथे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुनील मोरे यांच्या माध्यमातून. तर षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल वसीम. अतिशय सुंदर असं षटक हाताळलं जाते. पहिला चेंडू टाकला एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकेरी धाव घेतली, चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि 5वा चेंडू पुन्हा डॉट येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. 5 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. खूप टप्प्याचा चेंडू उंचावरून मारला बघत होते क्षेत्ररक्षक. चेंडू खाली होतोय, झेल टिपला जाईल का? चांगला असा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चकवत तिथे चेंडू जातोय. पंचांचा इशारा काय येतोय ते बघणं आता मात्र गरजेचं आहे. दिस इज 6. चांगलेसे प्रयत्न तिथे होत आहेत क्षेत्ररक्षकाचे, मात्र त्यांना चकवत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. तर या 6 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 29 धावा. नक्कीच हा जो षटकार आलेला आहे तो कुठेतरी मॅचला कलाटणी देणारा षटकार पाहायला मिळतोय. शेवटचं षटक जे आहे तिथे मार्गस्थ आहे. षटकार क्रमांक जर आपण पाहतोय तर 35वा षटकार या स्पर्धेतला पाहायला मिळाला तो उमेशच्या बॅटमधनं. आता 6 चेंडू आणि जर पाहायला गेलं तर विजयासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. एक टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज दुर्वेश कावड. षटकातील पुढे चेंडू यावेळी मात्र गडी धावबाद होतोय. अफान कुठेतरी प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांवरती, मात्र प्रेशर क्षेत्ररक्षकांनी घेतलेलं नाहीये. गडी धावबाद होतोय. अफान शेख अजूनही स्ट्राईक वरती स्ट्रगल करतोय. तो उमेश थोडी इंजुरी त्याला झालेली आहे. तर माझं सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय तर 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मोठं आव्हान असणार आहे गोलंदाजासमोर. अतिशय सुंदर पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता दुर्वेश कावड याने. आता नवीन फलंदाज येतोय मनात. 5 चेंडू आणि 9 धावा. अजूनही चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय तो उमेश आपल्या संघासाठी. बघूया नक्कीच टार्गेट असेल या 9 धावा पूर्ण करण्याचं. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज दुर्वेश. यावेळी मारण्याचा प्रयत्न.
हिट विकेट झालेला आहे फलंदाज. चार चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गेम इज ऑन असं आपण म्हणायला हरकत नाहीये, कारण की गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय. कारण की शेवटचा आणि महत्वाचा निर्णायक असं षटक आहे. कुठला संघ विजयश्री खेचून आणेल याकडे इथे मात्र प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय फैज. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. एअर सुपरस्टार की फहाद वॉरियर्स याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. यॉर्कर लेंथ नक्कीच पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील अतिशय सहजपणे पूर्ण केली जाते. मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी मात्र 7 धावांचं लक्ष्य गाठायचं. तीन चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे घेतली जाईल. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 5 धावा जरी इथे येत आहेत तर सुपर ओव्हर या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर नक्कीच इथे पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीचे प्रयत्न फलंदाज मनन यांच्या माध्यमातून केले जात आहेत. तितकी जबाबदारी गोलंदाज दुर्वेश्वर देखील असणार आहे. 2 चेंडू 6 धावा. 6 रंगत असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट बॉल सुपर. आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या क्षणाचा थरार अनुभवायला मिळतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रत्येकाची हृदयाची स्पंदने जी आहे, हृदयाची धडधड जी आहे ती वाढलेली आहे. जावेद मियादाद, चेतन शर्मा हे चित्र असं पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धावा. शेवटचा बॉल आणि सुपर असा हा यॉर्कर लेंथ विजयशी खेचतोय AR सुपरस्टार शिरगाव संघ.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय, मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा